बाळासाहेबांनंतरचा कारभार आम्हाला पटला नाही। शिवसेनेत फूट पडण्यामागे रश्मी ठाकरेंचा हात, पडद्यामागून रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप होता, भरत गोगावलेंचा दावा। गोगावलेंना माहिती कुठून मिळाली माहित नाही। गोगावलेंना संपर्क करतो आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतो। गोगावलेंनी केलेल्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। गोगावलेंसारख्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। गोगावलेंचं वक्तव्य अधोगतीकडे जाणारं, त्यांचा पॉइंटच चुकलाय। गोगावलेंनी ठाकरेंसंदर्भात केलेल्या दाव्यांनंतर किशोरी पेडणेकरांची टीका। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मी इच्छुक नाही। पालकमंत्रीपदाच्या वादात मला पडायचं नाही। नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादावरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया। निधी मिळत नाही म्हणून पक्ष सोडणार का? निधी मिळत नसल्यानं पक्ष सोडणं ही कोणती निष्ठा? संजय राऊतांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांना सवाल। धाराशिवमध्ये डीपीडीसीच्या निधीवरून भाजप सेनेत मतभेद, गैरव्यवहार होत असतानाही पालकमंत्र्यांकडून कारवाई नाही, भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप। दरम्यान सरनाईकांकडून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांची तक्रार, डीपीडीसीच्या विकास निधीला स्थगिती दिल्याचा आरोप। बीडच्या मस्ताजोगमध्ये उद्या होणारं रास्ता रोको आंदोलन स्थगित। उद्यापासून बीड जिल्ह्यातील शाळा सुरू होणार, विद्यार्थ्यांना अडथळा होऊ नये यासाठी आंदोलन तात्पुरतं स्थगित। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार 3 दिवसात प्रचाराच्या 12 सभा घेणार। दादांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनलची निवडणूक लढत। गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना धक्का। मुक्ताईनगर मतदारसंघातील पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रदेश युवक सचिव विजय चौधरींसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार आक्रमक। एसटी कामगार सेनेचं विविध 24 संघटनांना पत्र, विलीनीकरणासाठी एसटी कामगारांकडून पुन्हा आंदोलनाची हाक। पुण्यात सुंदर, स्वच्छ आणि विकसित कसबा मिशन 100 दिवसचा शुभारंभ कार्यक्रम। आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून स्वच्छ निर्धार, कचऱ्याच्या ढीग साठायचे तिथे साकारते 3D शिल्पकृती। नाशिकमध्ये पोलीस आणि पालिका प्रशासनामध्ये समन्वय नसल्याचं समोर, छगन भुजबळांनी पाहणी केल्यानंतर नाशिक पालिका आणि पोलीस सक्रिय, मात्र पोलीस प्रशासन सकाळपासून मनपा अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत। साताऱ्याच्या पाटण शहरातील विकास कामांची मंत्री शंभूराज देसाईंकडून पाहणी, नवीन पाणी योजना, नालेसफाईसह इतरही कामांची पाहणी, संबंधित अधिकारी ठेकेदारांना सूचना। मीरा भाईंदरमध्ये समाजवादी पक्षाला खिंडार, जिल्हाध्यक्ष अजय मिश्रांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न। खासदार संदीपान भुमरे आणि आमदार संजना जाधव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती। सैन्य आणि पोलीस भरतीत यश मिळवलेल्या 36 विद्यार्थ्यांचा गौरव। आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, तर मुंबईसह नाशिक, संभाजीनगरसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट। विदर्भातील शेतकऱ्यांना अखेर मृग नक्षत्रातील पावसानं दिलासा। हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी, आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट नंतर समुद्राला उधाण, जून महिन्यातील सर्वात मोठी भरती, सलग 3 दिवसांपासून किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस। गोंदियाच्या शासकीय धान केंद्रावर आवक वाढली, शासकीय धान खरेदी केंद्रावर 2300 रुपये क्विंटल हमी भाव, खासगी बाजारपेठेत धानाला प्रति क्विंटल 1600 ते 1700 रुपये दर। खंडाळा येथील शेतात बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सोयाबीनची पेरणी केली। यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा देखील केली। जिल्ह्यात सर्वत्र खरीप पेरणीला सुरुवात। पुण्याच्या भोर तालुक्यात 50% अधिक क्षेत्रावर खरीपाची पेरणी, हंगामात 13,700 हेक्टरवर पिकांची लागवड होणार, पावसानं विश्रांती दिल्यानं पेरणीची लगबग। हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार, शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामांना सुरुवात। वर्धा जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्यांचा खोळंबा, बहुतांश शेतकऱ्यांची मशागतीची कामं आटोपली, मात्र पेरणी करता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। वाशिम जिल्ह्यातील 92 पाणी प्रकल्पांपैकी तब्बल 55 प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट, जिल्ह्यात केवळ 11% जलसाठा उपलब्ध, अनेक प्रकल्प कोरडे ठाक, दमदार पावसाची प्रतीक्षा। रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात मुसळधार पाऊस बरसला, पावस बाजारपेठेतील नाल्याचं पाणी रस्त्यावर, दुकानं घरांमध्येही पाणी शिरलं, गाड्यांचंही नुकसान। लांजा तालुक्यातील पनोरे सुर्वेवाडीला पावसाचा फटका, गावातून जाणारा मुख्य रस्ता खचला, कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्याला भेगा। मुक्ताईनगर तालुक्यात उष्णतेनं नागरिक हैराण झाले होते, मात्र रात्रीच्या पावसानं नागरिकांना मोठा दिलासा, पावसानं शेती मशागतीच्या कामांनाही वेग मिळणार। मुळशी तालुक्यातील लवासाकडे जाणाऱ्या मुठा घाटात पावसाची धुवाधार बॅटिंग, जोरदार पावसानं घाटात दगड माती वाहून आले, जेसीबीच्या साहाय्यानं राडारोडा हटवला।
गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसानं कपिलधार धबधबा प्रवाहित. जून महिन्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. जळगावमध्ये जामनेरच्या वाकी गावातील पर्यायी मातीचा रस्ता पावसामुळे वाहून गेला. पुलाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्ता तयार केला होता. रस्त्याची माती वाहून शेतात शिरल्यानं 5 ते 6 एकर शेतीचं नुकसान. मे महिन्याच्या अखेरीस वाशिममध्ये झालेल्या पावसामुळे संत्र्याचा मृग बहार धोक्यात. पावसामुळे झाडांवरील फुलं गळून पडली. उत्पादन घटण्याची शक्यता. शेतकरी आर्थिक अडचणीत. अमरावतीत वादळी पावसाचा पहिला बळी गेलाय. पेरणी करत असताना वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा मृत्यू. अंजनगाव सुरजी तालुक्यातील तुरखेड येथील घटना. पवन कोल्हे असं मृत शेतकऱ्याचं नाव. नाशिकच्या निफाड तालुक्यात पावसामुळे नैताळे, पिंपळस, नांदूरसह मधमेश्वर गावात वीज पुरवठा खंडित. महावितरण कर्मचाऱ्यांकडून जीव धोक्यात घालून रात्री वीज पुरवठा सुरळीत. उपविभागीय कार्यकारी अभियंता सुनील राऊतांकडून कर्मचाऱ्यांचं अभिनंदन. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेड परिसरात 20 ते 25 माकडांच्या टोळीवर कोसळली वीज. एकाचा मृत्यू, 1 माकड गंभीर जखमी. दोन्नती नाकारणाऱ्या 75 पोलिसांवर कारवाई. 75 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांविरोधात शिस्तभंग. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची कारवाई. लातूर जिल्ह्यातल्या घोड्यांमध्ये ग्लॅडर्स रोगाचा प्रादुर्भाव. एका बाधित घोड्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं दयामरण. इतर 4 घोडे क्वारंटाईन. नांदेडच्या अर्धापूर तहसील कार्यालयात घाणीचं साम्राज्य. नागरिकांकडून सर्व परिसर स्वच्छ करण्याची मागणी. करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथील कोळेकर रस्त्याची दुरवस्था. मंजूर होऊनही कामं न झाल्यानं नागरिकांचे हाल. पेशंटला खाट आणि बैलगाडीतून नेतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गोंदियात माजी सैनिकाच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या नातेवाईकाकडूनच चोरी. लॅपटॉप, 4 मोबाईलसह 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी. आरोपीला अटक. केदारनाथ जवळ गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं. दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या 3 जणांचा मृत्यू. वणीतील जयस्वाल कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू. भारतात इमर्जन्सी लँडिंग. F-35 विमानाचं तिरुवनंतपुरममध्ये इमर्जन्सी लँडिंग. इंधनाच्या कमतरतेमुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. केंद्राच्या परवानगीनंतर विमान परत मायदेशी जाणार. आता लाडकी बहीण मोठ्या पडद्यावरही अवतरणार. लाडकी बहीण चित्रपटाचं शीर्षक. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त. संत मुक्ताईंची पालखी जालना जिल्ह्यात दाखल. शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पालखीचं स्वागत. 200 किलोमीटरचं अंतर कापत पालखी जालना जिल्ह्यात. बीडमध्ये शेतजमीन वाटपावरून वाद. वैजनाथ लांडे यांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. 2 गटातील वादात 4 जण जखमी. पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या सुरगाणा येथे पत्नीनं पतीची हत्या केली. तुकडे गोणीत भरत शोष खड्ड्यात मृतदेह पुरला. महिनाभरानंतर घटना उघडकीस. अहिल्यानगरच्या कोल्हार घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात. ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघातात 3 मृत्यू. 7 ते 8 जण जखमी.